नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई, ज्यालाच की आपण इंग्लिशमध्ये शॉर्टमध्ये म्हणतो DMER, तर मित्रांनो यांच्या मार्फत जे आहे काल जे आहे मित्रांनो परीक्षेच्या तारखा जे आहे जाहीर करण्यात आलेल्या आहेत। येणाऱ्या 12 जून पासून ते 20 जून पर्यंत वेगवेगळ्या दिवसाच्या तिन्ही सत्रामध्ये तुमच्या आता परीक्षा जी आहे ती पूर्ण केल्या जाणार आहेत आणि ही परीक्षा जी आहे मित्रांनो TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। या संदर्भात आपण मागील वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती मिळवलेली होती, परंतु मित्रांनो या परीक्षा भरतीसाठी मित्रांनो सर्वात कमी वेळेमधली ही भरती होणारी भरती आहे मित्रांनो। कारण का आपण मागील खूप साऱ्या भरतीचा आपण एनालिसिस केलेला आहे TCS द्वारे घेतलेल्या, परंतु मित्रांनो एवढा कमी वेळ अभ्यासासाठी आपल्याला कोणत्याही परीक्षेत किंवा भरतीसाठी आपल्याला मिळालेला नाही आहे। कारण का या भरतीचे मित्रांनो जी ॲप्लिकेशन फिलअप करण्याची लास्ट डेट होती ती होती 25 मे आणि जी परीक्षेची तारीख आलेली आहे ती आहे डायरेक्टली 12 जून। म्हणजे की मित्रांनो मध्ये आपल्याला एक 10 ते 12 दिवसच फक्त परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी टायमिंग मिळालेला आहे। बहुतांशी विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असेल किंवा परीक्षेच्या तारखा पुढच्या महिन्यामध्ये असेल या अपेक्षेने त्यांनी अभ्यास देखील केलेला नसेल, तर असं देखील झालेलं असेल तरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपल्याकडे शेवटचे 5 दिवस उरलेले आहेत त्या शेवटच्या 5 दिवसामध्ये कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे, अभ्यासामध्ये देखील कोणकोणत्या मुद्दे आहेत जे की तुम्हाला या 5 दिवसामध्ये पूर्ण करावे लागणार असतील या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर काही माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो यामध्ये आपण 2 कॉलम तयार केलेले आहेत, ज्यामध्ये या शेवटच्या 5 दिवसामध्ये काय स्मार्ट स्टडी प्लॅनचे 2 कॉलम तयार केले, ज्यामध्ये काय करावे आणि काय करू नये असे जे मित्रांनो आपण 2 प्लॅन यामध्ये तयार केलेले आहेत। तर सुरुवातीला पाहूया की आपण काय करावेचा कॉलम आणि ज्यामध्ये तुम्हाला काय काय करायला पाहिजे हे आपण त्यामध्ये आपण डिस्कस करूया आता। ज्यामध्ये सुरुवातीला जे आहे अभ्यासक्रम नियोजन। तर मित्रांनो जे DMER ची जी रिक्रुटमेंटची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यामध्ये भरपूर साधे पदे भरली जाणारी होती मित्रांनो, ज्यामार्फत तुम्ही एकापेक्षा जास्त पदाकरता देखील अप्लाय केला असेल आणि कोणती एका पदासाठी देखील तुम्ही अप्लाय केलेला असेल। परंतु मित्रांनो त्या सर्व भरतींचा मित्रांनो सिलेबस थोडक्यात सारखाच आहे, फक्त टेक्निकल सोडलं तर सर्व भरतींचा अभ्यास तुम्हाला सारखाच मिळणार आहे। नॉन टेक्निकलचा अभ्यासक्रम हा सर्वांचाच सारखा आहे, त्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवून घ्यायचं आहे की नॉन टेक्निकलसाठी तुम्ही ओव्हरऑल किती जरी पोस्टसाठी अप्लाय केलेला असेल तरी सर्वांचा जो नॉन टेक्निकल आहे तो साम्यच असणार आहे आणि तुम्हाला एकाच पद्धतीने अभ्यास करावयाचा आहे। तर राहिला विषय टेक्निकलचा, त्या संदर्भात देखील आपण पुढे तो टॉपिक कव्हर करणारच आहोत। तर सुरुवातीला अभ्यासक्रम नियोजन करून घ्यायचा आहे की तुम्हाला कोणत्या विषयाला किती टाइम द्यायचा आहे किंवा कोणता विषय वीक आहे याला तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे देणं ह्या शेवटच्या 5 दिवसांमध्ये। त्यानंतर आहे महत्त्वाचे व संभाव्य प्रश्नसंच पाहत चला। तर मित्रांनो तुमच्याकडे आता एकच संधी उपलब्ध राहिली आहे शेवटच्या 5 दिवसामध्ये की जे काही आपले यूट्यूबचे चॅनल यूट्यूबद्वारे व्हिडिओ म्हणा किंवा इतर यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत त्या मित्रांनो जे संभाव्य प्रश्न ते देत आहेत किंवा तुमच्याकडे जर एखादी बुक्स असेल किंवा जर तुमचे आपले जे नोट्स आणि जर एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट तुमच्याकडे असतील तर मित्रांनो तुम्हाला अजूनही बरं झालेलं असेल। कारण का मित्रांनो त्यामध्ये जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तुम्ही त्यांचा जर मित्रांनो वारंवार सराव करत गेला तर 100% मित्रांनो तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने तुमचा पेपर जर मित्रांनो सॉल्व्ह करू शकता। आणि जर तुम्ही अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर नोट्स तुम्ही परचेस केले नसाल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअपच्या लिंकला क्लिक करून तुम्ही सर्व काही मिळवू शकता मित्रांनो आणि लगेच तुमच्या तयारीला लागू शकता। तुम्ही कसल्याच प्रकारचा वेट न करता देखील तुम्ही तिथून तयारीला लागू शकता, सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असेल। तर मित्रांनो महत्त्वाचे जे काही आणि संभाव्य प्रश्न असतील तुम्ही त्याच्यावर फोकस करत चला येणाऱ्या काळामध्ये। आणि तिसरा जो मुद्दा आहे मराठी जे व्याकरण आहे, मराठी ग्रॅमर, बुद्धिमत्ता व इंग्लिश या विषयांचा मित्रांनो तुम्हाला अभ्यास पक्का असणं गरजेचं आहे। कारण का हे 3च विषय असे आहेत जे की तुम्हाला पैकीच्या पैकी गुण आणून देऊ शकतात किंवा ही जी परीक्षा आहे ती क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतात। कारण का मित्रांनो यांच्यामध्ये जे आहे जे सिलेबसमध्ये यांनी दिलेला आहे मराठी व्याकरणच्या, बुद्धिमत्ता किंवा इंग्लिश ग्रॅमरचा जो काही त्यांनी पार्ट दिलेला आहे, जो काही टॉपिक देण्यात आलेले आहेत त्या आधारितच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे मित्रांनो विचारले जाणारे असतील। जर तुम्ही आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या टेस्टचा जर प्रॉपरली अभ्यास केला तर त्यामध्ये मित्रांनो संपूर्ण काही TCS अनुसरून सर्व काही प्रश्न समावेश करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो त्याच प्रकारचे प्रश्न जे आहेत तुमच्या येणाऱ्या TCSच्या परीक्षेमध्ये विचारली जाणार असतील। तर मित्रांनो तुम्ही त्या टेस्टचा जर तुम्ही प्रॉपरली जर तयारी केला तर मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला त्या साम्य प्रश्न विचारण्यात आला तर मित्रांनो 100% तुम्ही पाहता क्षणी तुम्ही त्या ठिकाणी त्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ शकता मित्रांनो। आणि जो राहिला विषय सामान्य ज्ञानचा, तो सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो ओव्हरऑल जो काही त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्यापैकी कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे त्याचा गेस करणं देखील
आपल्याला अवघड जाऊ शकतं. परंतु मित्रांनो हे 3 जे विषय आहेत आपल्याकडे, मराठी ग्रामर, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश ग्रामर, मित्रांनो ह्याच्यावर मात्र आपली पकड बसू शकते. जे त्यांनी आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे फक्त तेच विचारलं जातं मित्रांनो त्या ठिकाणी, त्याहून अधिक वेगळं तुम्हाला विचारलं जात नाही. त्यामुळे मित्रांनो आपली एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्टची तुम्ही एक बार मित्रांनो प्रॉपरली तयारी करून घ्या. सर्व टेस्ट मधले क्वेश्चन सॉल्व्ह करा मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही परीक्षेला जा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि मित्रांनो त्या स्वरूपाचेच प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारली जाणारी असतील. तर मित्रांनो तुम्हाला या शेवटच्या 5 दिवसांमध्ये जे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मराठी ग्रामर, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश ह्यांचा एक बार तुम्ही सिलेबस पाहून घ्या. पाहून घेतल्यानंतर जे जे फक्त मेन्शन केलेले टॉपिक आहेत तुम्ही फक्त त्या टॉपिकचा अभ्यास करा, त्या टॉपिकचे नोट्स वाचा. आपले नोट्स जे आहेत त्यामधले त्या नोट्समध्ये सर्व काही हे टॉपिक कव्हर करण्यात आलेलं आहे. तुम्ही ते नोट्स हे करा मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला सोबतच एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन देखील नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ई बुक मार्फत जे आम्ही तुम्हाला देत आहोत ते देखील तुम्ही ॲनालिसिस करा, त्याचा देखील तुम्हाला फायदा होणार असेल आणि आपली टेस्ट सोडवा, त्याचा देखील तुम्हाला फायदा होणार असेल. मित्रांनो जे काही आहे ते मित्रांनो ते तुमच्या भल्यासाठीच आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे या परीक्षा शेवटच्या 5 दिवसांमध्ये. त्यानंतर 4था पॉईंट आपला टेक्निकल प्रश्नांचा सराव. तर ज्या काही पदांसाठी टेक्निकल असणार असेल तर टेक्निकलसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो टेक्निकलचा सिलेबस हा खूप मोठा आहे आणि मित्रांनो त्याचं जे अभ्यासक्रम आहे ते देखील खूप कमी प्रमाणात विद्यार्थ्यांना मिळत आहे. परंतु मित्रांनो जर तुम्ही टेक्निकल जर तुम्हाला हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ज्या सब्जेक्ट रिलेटेड, ज्या पोस्ट रिलेटेड तुम्हाला टेक्निकल हवा असेल तुम्ही त्यांना आजच कळवा मित्रांनो. आज सायंकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला ते उपलब्ध करून देतील मित्रांनो. 2 दिवसाच्या जे की 5 उरलेले 4 दिवस तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टेक्निकलसाठी स्पेंड करू शकता. तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय केलेला असेल फक्त तुम्ही त्यांना सांगा ते पोस्ट आणि मित्रांनो तुम्ही टेक्निकल देखील त्यांच्याकडून मागून घेऊ शकता. मित्रांनो एवढी जी सर्व्हिस तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. फक्त मित्रांनो तुम्ही टेक्निकलचा पोस्ट सांगलं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असेल जेणेकरून टेक्निकलचे क्वेश्चन देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. त्यानंतर 5वा मुद्दा जे की मागील 2 महिन्यापूर्वीचे चालू घडामोडी. तर चालू घडामोडी देखील विद्यार्थी कमेंट्स करतात की चालू घडामोडी सर किती करावे, कसे करावे. तर मागेला तुम्ही एक 2 ते 3 महिन्याचेच फक्त चालू घडामोडीवर अभ्यास करा. अधिक मागे जाऊ नका मित्रांनो, कारण त्या जास्त पण पूर्वीचं यामध्ये TCS द्वारे विचारलं जात नाही. फक्त मागेला एक 2-3 महिन्यापूर्वीचं करा आणि बाकीचे त्यांनी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र दिलेलं आहे तुम्ही त्याचा देखील अभ्यास करा. त्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारले जातात. तर मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे जे व्हिडिओ लेक्चर आहेत यूट्यूबचे तुम्ही एक वेळेस पाहून घ्या. त्यामध्ये हे सर्व टॉपिकनुसार कव्हर केलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे मल्टिपल पोस्ट अप्लाय स्टडी प्लॅन. तर याबाबत देखील कमेंट्स करतात की सर मी 2 पदासाठी अप्लाय केलेलं आहे तर अभ्यास कसं करू. तर 2 पदासाठी तुम्ही अप्लाय करा की 4 पदासाठी करा की एका पदासाठी करा, त्या सर्वांचा मी सुरुवातीला जे सांगितलेलं आहे जो GSचा सिलेबस आहे तो सर्वांचा सारखाच आहे. GS, मॅथ, रिझनिंग जे की नॉन टेक्निकल सर्वांचा सारखाच आहे. फक्त टेक्निकलचा जो आहे थोडक्यात वेगळा असणार आहे, म्हणजे की तुम्हाला टेक्निकलसाठीच थोडं जे आहे वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. जेव्हा कधीही तुम्ही ह्या कॉमन म्हणजे की नॉन टेक्निकल विषयांचा अभ्यास कराल त्यावेळेस फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपण सर्व पोस्टसाठी अभ्यास करत आहोत आणि त्यासाठी फक्त टेक्निकल आपला वेगळं करावं लागणार आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवून घ्या. बाकी कितीही पोस्टसाठी अप्लाय केला असेल तरी सर्वांसाठी सामान्य ज्ञान तेच आहे, मराठी व्याकरणाचे प्रश्न तेच आहेत, इंग्लिशचे प्रश्न तेच आहेत आणि बुद्धिमत्ताचे देखील प्रश्न साम्यच आहेत, त्याहून अधिक वेगळं येत नाही. तर त्यानंतर काय करू नये या दिवसांमध्ये ते आता आपण पाहूया शेवटच्या 5 दिवसांमध्ये. तर नकारात्मक विचार आधी सुरुवातीला तुमच्या डोक्यातून बाहेर काढून टाका की शेवटचे 5 दिवस राहिले आहेत आपल्याला अभ्यास होणार नाही किंवा आपल्याला परीक्षा ही क्रॅक करता येणार नाही असे विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून विचार काढून टाकून द्या. आणि TCS द्वारे तेवढे काय टफ लेवलचे क्वेश्चन विचारले जात नाहीत. फक्त एवढंच की त्याला ऑब्झर्वेशन करून जे डीपचे असतात ते क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. आपण मागील PCMC देखील खूप सारे विद्यार्थ्यांचे आपण जे आन्सर्स की आलेली होती त्यावेळेस आपण आपल्या टेस्टमधले भरपूर सारे प्रश्न त्यामध्ये तुम्हाला दाखवलेली होती की आपल्या टेस्टमधले किती प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे मित्रांनो घाबरण्यासारखं काही गरज नाही या परीक्षेला. फक्त नकारात्मक विचार दूर करा डोक्यातून आणि एकदम प्रॉपरली तुम्ही फ्रेश माइंडनं तुम्ही या 5 दिवसांमध्ये डोकं शांत ठेवून अभ्यासाला लागा. त्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स करू नका. म्हणजेच की जसं की बुद्धिमत्ता या विषयामध्ये खूप सारे विद्यार्थी ओव्हर कॉन्फिडन्स असतात की मला बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहता सोडवता येतील किंवा हे प्रश्न इझी आहे, हा प्रश्न मी सोडवू शकतो. अशा प्रकारचे जे काही ओव्हर कॉन्फिडन्स लेवल असेल तुमच्यामध्ये तो कमी करून टाकून द्या. कारण की मित्रांनो अशा प्रकारच्या याच्यामध्ये तुम्ही आता त्या प्रश्नांचं रिव्हिजन करत नाही आणि जेव्हा परीक्षेमध्ये जेव्हा तुमच्या स्क्रीन समोर तुम्हाला तो क्वेश्चन दिसतो त्यावेळेस तुम्ही त्याचे जे शॉर्टकट ट्रिक असतात तो विसरून गेलेला असतात किंवा काही इतर जी काही अडचणी येत असेल त्यामुळे तुम्ही ते प्रश्न जे आहे तुम्ही स्किप करण्याचा प्रयत्न कराल आणि नाहीतर त्याची तुम्ही स्टेप जर चुकीचे केलात तर त्यामुळे त्याचं फायनल आन्सर चुकीचं येणार असेल, ज्यामुळे तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चुकणार असेल. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स जास्त होऊ नका. आतापासून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा तुम्ही प्रॉपरली सराव करा जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही बुद्धिमत्ताचे असो किंवा मराठी व्याकरणाचे प्रश्न किंवा इंग्लिश ग्रामरचे प्रश्न असो तुम्ही त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल.
त्यानंतर आहे वेगवेगळ्या पब्लिकेशनची पुस्तके वाचन. तर ह्यामध्ये देखील खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. समजा आमच्या पब्लिकेशनची किंवा आम्ही जे तुम्हाला नोट्स देत आहोत, तुम्ही त्याचा अभ्यास करता तुम्ही एखाद्या दुसऱ्या पब्लिकेशनचं जर तुम्ही पुस्तक वाचत असाल, त्यामध्ये सर्व काही सारखं असतं, पण थोडक्यात बदलावामुळे तुमच्या बौद्धिक विचारामध्ये थोडक्यात बदल होतो, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाता. तर हे शेवटचे 5 दिवस तुम्हाला कन्फ्यूज न होता कोणत्या तरी एकाच पब्लिकेशनचं तुम्ही परफेक्टली पुस्तक वापरा मित्रांनो, शेवटपर्यंत वापरा, जेणेकरून तुम्ही त्याच स्टेपनुसार तुम्ही त्याचे सोल्युशन्स करू शकाल. जसं जर आमचे नोट्स यूज करत असाल तर तुम्ही आमचेच नोट्स यूज करा, ज्यामध्ये जे पद्धतीने तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, जे तुम्हाला पद्धत समजत आहे, तुम्ही त्याच पद्धतीने करत चला. आणि समजा इतर पब्लिकेशनचं तुम्ही कोणतेही पुस्तक यूज करत असाल तर तुम्ही तेच पुस्तक यूज करा, त्याच पुस्तकाचं वाचन करा प्रॉपरली आणि त्याच पुस्तकावर तुम्ही निर्भर राहून तुम्ही परीक्षेमध्ये जे आहे त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जे आहे महत्त्वाच्या मुद्द्यांचं वाचन, जे काही आम्ही नोट्समध्ये तुम्हाला दिलेलं असेल किंवा इतिहास भूगोलाचे जे काही नोट्स आहेत ते तुम्हाला दिलेलं असेल, तर त्यामधले फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांचा तुम्ही अभ्यास करा. इतर कोणत्याही मुद्द्यांवर लक्ष घालू नका, कारण का या दिवसांमध्ये तुम्ही एक्स्ट्रा ॲडिशनल अभ्यास करू शकत नाही, कारण का वेळ कमी असल्यामुळे. त्यामुळे जे तुमच्या सिलेबसमध्ये मुद्दा आहे किंवा जो पॉईंट दिलेला आहे, जो टॉपिक दिलेला आहे, तुम्ही फक्त त्यावरच फोकस करा, इतर कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्याची गरज नाही आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपले टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केलात, त्यामुळे मित्रांनो फायदा असा होईल की तुम्हाला परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट देखील तुम्हाला करता येणार असेल, की किती वेळामध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवू शकता, कसे प्रश्न सोडवू शकता. एखादा बुद्धिमत्ताचा प्रश्न जर टफ आला तर त्या टफ प्रश्नाला तुम्ही कोणत्या प्रकारे क्रॅक करू शकता, हे देखील सर्व तुम्हाला त्याद्वारे कळणार असेल. तर मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. लक्षात ठेवल्यानंतर मित्रांनो बाकी काही नाही, पेपर तुमचा इझीच जाणारा असेल. तर मित्रांनो, एवढे एक मात्र काय करावे आणि काय करू नये तुम्ही विचार लक्षात घ्या. लक्षात गेल्यानंतर मित्रांनो या 5 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करू नये हे लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर आपण प्रश्न पाहूया की जो की खूप सारे विद्यार्थी विचारले जात आहेत की सर नेगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे का या परीक्षेसाठी. तर यासाठी नेगेटिव्ह मार्किंग नाच्या बरोबर आहे, म्हणजे की नो आहे. नेगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी कसले घेतलेले किंवा दिलेले नाही आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये. तर नेगेटिव्ह मार्किंग नो आहे मित्रांनो. नेगेटिव्ह मार्किंग कसल्याच प्रकारची या ठिकाणी नाही. तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आणि अगदी प्रॉपरली जो तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करला असाल किंवा पूर्ण केलेला असाल तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला ते सर्व काही सोडायचं आहे. तर फक्त शेवटच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला हे काय करायचे मुद्दे तुम्ही एक वेळेस लक्षात ठेवून घ्या. जे तुमचं सिलेबस आहे त्याला अजून एक वेळेस पहा. त्यामधलं जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन हवे असतील तर टेक्निकल क्वेश्चन आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन देतील. तुम्ही फक्त पोस्ट नेम सांगा. पॉसिबल असल्यास मित्रांनो सर्व काही तुम्हाला तुमच्या पोस्टनुसार टेक्निकल क्वेश्चन्स प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर मित्रांनो असं होता हे 5 दिवसाचा स्मार्ट स्टडी प्लॅन. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं तुम्ही सर्व काही करू शकता. आणि समजा काही डाऊट असतील, शंका असतील तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवरून देखील तुम्ही आम्हाला फ्री ऑफ फील तुम्ही कसल्याच प्रकारचे कोणतेही प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि त्यापूर्वी मित्रांनो आपले जे मागेले आपले जे काही यूट्यूब जे काही लाईव्ह लेक्चर्स मार्फत आपले टेस्ट चालू आहेत ते मात्र एक वेळेस नक्की पाहून घ्या मित्रांनो. त्यामध्ये आपण सर्व विषयानी आहे प्रश्न कव्हर केलेले आहे, सर्व टॉपिकने आहे आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यामधले देखील तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा येऊ शकतो. त्यामध्ये ते प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट किंवा नोट्स परचेस केले नसेल तर ते लगेचच्या लगेच मिळवून तयारीला लागा. जर तुमच्याकडे ऑलरेडी कोणते नोट्स असतील तर तुम्ही त्याचा देखील अभ्यास करू शकता मित्रांनो, त्यामध्ये काही हरकत नाही आहे. तर मित्रांनो असा होता हा व्हिडिओ. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा मित्रांनो. पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो भेटूया. बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.